आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण बघू शकतो पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण पार पडलेलं आहे आणि आता त्यांचा ताफा या अटल सेतूवरनं नवी मुंबईपर्यंत जाणार आहे। काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर महाराष्ट्रासाठी रायगड जिल्हा नवी मुंबई मधील राहणाऱ्या नागरिकांसाठी इतका मोठा प्रवास या प्रवासासाठी 2 तास तो प्रवास अवघ्या 20 मिनिटात होणार आहे आणि 250 रुपये इतका टोल असणार आहे। त्या अटल सेतूचं जे आहे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सहकार चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे राज्यपाल देश सुद्धा उपस्थित होते आणि त्यानंतर हे लोकार्पण झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत नवी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। त्याच अटल सेतूवर ते प्रवास करणार आहेत आणि या दिशेने राहणार आहेत। एकूणच बघायला गेलं तर या अटल सेतूसाठी 15,000 पेक्षा जास्त कामगारांची मेहनत जी आहे ती दिसून आलेली येत आहे आणि सोबतच 1500 पेक्षा अधिक जे आहे अभियंता याच्यामध्ये कार्यरत सुद्धा होते। जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये असलेलं कुतूहल आज सुद्धा जाणवलेलं आहे, कारण की ज्यावेळेस अटल सेतूचं लोकार्पण पार पडलं त्यानंतर एका विशेष दालनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूचं काम नक्की कसं झालेलं आहे हे तिथल्या काही लोकांकडून जाणून घेतलेलं आहे। या संदर्भात आपण काय सांगाल? अगदी बरोबर, कुठलंही काम ज्याचं लोकांना नरेंद्र मोदी करत असतात त्याबद्दलची पूर्ण माहिती घेत असतात। आधीपासूनच आपण म्हणत असत मोदी कुठल्याही कार्यक्रमासाठी गेले आणि काम उद्घाटन करून आले, रिबीन टाकून आले आणि नंतर ते संपूर्ण माहिती घेत असतात। त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा जो आहे अभ्यास होत असतो। आता सुद्धा या अटल सेतूचा अभ्यास त्यांनी तसंच पद्धतीने केला आणि सगळं आपण बघितलं छायाचित्र सुद्धा त्यांनी काढलेली आहेत काही कामगारांसोबत आणि अभियंत्यांसोबत आणि प्रत्येक न्यूज जे आहेत ते अशा पद्धतीने करत असतात आणि श्रेय जे आहे पूर्णतः देत असतात। उद्घाटनाला जरी आलो असलो तरी त्यांच्यामुळे हे बांधकाम झालेलं आहे किंवा त्यांच्यामुळे हे विकास काम झालेलं आहे हे नेहमी त्यांनी सर्व कामगारांना अभियंत्यांना आणि सोबतच प्रत्येक राज्यातील जे मंत्री असतील आमदार असतील त्यांना देण्याचं काम नेहमी करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं। तेजल जी, यावेळेस अगदी बारीक बारीक माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरवण्यात आलेली आहे। इथल्या अभियंत्यांकडनं गेल्या अनेक वर्षांपासून अटल सेतूचं काम सुरू होतं। शिवडी न्हावाशेवा या अटल सेतूमुळे खरं तर मुंबई, मध्य मुंबई आणि नवी मुंबईचं अंतर अवघ्या 20 मिनिटात आता कापता येणार आहे आणि यावरून सर्वप्रथम प्रवास करणार आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधानांचा ताफा या अटल सेतूवरनं प्रवास करणार आहे। तर या अटल सेतूवरचा हा प्रवास 4 किलोमीटरचा जसं आपण सांगितलं तर तो साधारण किती मिनिटात कापला जाईल आणि त्यानंतर ते थेट कुठे जाणार आहेत? एक फक्त त्याच्यामध्ये दुरुस्ती आहे। त्याच्या 22 किलोमीटरचा हा अटल सेतूचा प्रवास असणार आहे आणि 22 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो झाल्यानंतर जो त्याच्यातला सागरी प्रवास जो आहे तो 16 किलोमीटरचा असणार आहे। त्याच्यानंतर इथे अटल सेतूचा जो एंड पॉइंट आहे एंड पॉइंट वरनं आल्यानंतर 4 किलोमीटरचा प्रवास त्यांचा असणार आहे। जो नवी मुंबई विमानतळ परिसर जो आहे बेलापूरमध्ये येत असतो, उल्वे बेलापूरच्या मध्य ठिकाणी त्या ठिकाणी एक भव्य असा मोठा व्यासपीठ उभारलेलं आहे आणि जवळपास 1.5 ते 2 लाख नागरिक जे आहेत इथे उपस्थित झालेले आहेत। मग ते महायुतीचे असो किंवा मग काही विशेष योजनांचे जे आहेत त्याचं सुद्धा लोकार्पण होणार आहे। त्यासाठी जे आहेत नागरिक इथून आलेले आहेत आणि सोबतच पाहायला गेलं तर ठाणे, रायगड, उल्वे, मुंबई आणि सोबतच पुण्यावरनं सुद्धा इथे नागरिक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तेजल जी, म्हणजे यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण 20 मिनिटांचा प्रवास करून मुंबईपासून नवी मुंबईपर्यंत येणार आहे आणि त्यानंतर आतमध्ये ते 4 किलोमीटरचा प्रवास करून नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपण आता उभे आहात मोठा सभामंडप तिथे लावण्यात आलेला आहे आणि लाखोंच्या संख्येने पंतप्रधान मोदी यांचे समर्थक, महायुतीचे कार्यकर्ते, महायुतीचे समर्थक या ठिकाणी पंतप्रधानांची वाट बघतायत। पंतप्रधान आल्यानंतर तिथे कोणत्या पद्धतीचा कार्यक्रम इथे करण्यात येणार आहे, काय काय करण्यात येणार आहे, काय सांगाल? अगदी बरोबर तेजल, आल्यानंतर जे आहे शासकीय कार्यक्रमात त्याचा एक प्रोटोकॉल आहे। त्या प्रोटोकॉल नुसार जे आहे मी कॅमेरामध्ये जरा टर्न करतो, मी दाखवू शकतो की या बाजूला जे आहे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते चालू आहे। वैशाली सामंत असेल किंवा मग अवधूत गुप्ते आहेत त्यांचं गायन जे आहे या ठिकाणी सुरू आहे मागील 1 तासांपासून। या ठिकाणी आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे। आमदारांची व्हीआयपी, व्हीव्हीआयपी यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे। मीडिया स्टँड या ठिकाणी आहे। सोबतच इथे अन्य जे मान्यवर आहेत व्हीआयपी ते उपस्थित आहेत आणि सोबतच बघायला गेलं तर समोरच्या बाजूला व्यासपीठ आहे। त्या व्यासपीठावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते महाराष्ट्राला मुंबई, नवी मुंबई यांना संबोधित करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। सोबतच बघायला गेलं तर जे उर्वरित जे लोकार्पण सोहळे आहेत ते सुद्धा इथे होणार आहेत। तेजल जी, शुभम, आपण काही वेळापूर्वी शीतल म्हात्रे यांच्याशी बातचीत केलेली आहे। आपण प्रेक्षकांना दाखवूयात शीतल म्हात्रे काय म्हणाले आहेत, त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ।